झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। धाराशिव शहरामध्ये रस्त्याच्या मागणीसाठी विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनामध्ये शालेय विद्यार्थ्यांनीही मोठा सहभाग नोंदवला। या आंदोलनामध्ये RP कॉलेज व नूतन शाळा येथील आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवून आपली उपस्थिती नोंदवली। या आंदोलनापुढे अखेर प्रशासन नमले आणि दिनांक 25 ऑगस्टपासून रस्त्याच्या कामास सुरुवात करणार असल्याचेही प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व यापुढे आंदोलन झाले। प्रशासनाकडून काय आश्वासन मिळालं? आम्ही या ठिकाणी बार्शी बोरगाव रस्ता आहे जो शहरातून जातो, या रस्त्याचं उद्घाटन मागच्या 9 ते 10 महिन्यापूर्वी झालं होतं। सत्ताधारी पक्षाचे आमदार राणा पाटील यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे उद्घाटन केलं होतं, परंतु जाणून-बुजून शहरातले रस्ते त्यांनी अडवून ठेवले होते। आज सर्व धाराशिव शहरातील नागरिकांच्या वतीनं व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि आज प्रशासनाने झोपलेल्या प्रश्नाला जाग आली आणि याच्यामध्ये हा विभाग MSIDCकडे होतो। हा रस्ता राजमाता जिजाऊ चौक ते सांजा गावापर्यंतचा, याच्यामध्ये फक्त रस्ता होता। आज त्यांच्या विभागाचे इंजिनियर आले आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये ड्रेनेज नाही, म्हणजे दोन्ही बाजूला नाली नाही, फुटपाथ नाही, स्ट्रीट लाईट नाही, डिवायडर नाही। परंतु आमचं म्हणणं होतं की राजमाता जिजाऊ चौक ते सांजा गावापर्यंत दोन्ही बाजूनी नाल्या होणं अत्यंत आवश्यक आहे, फुटपाथ होणं अत्यंत आवश्यक आहे, स्ट्रीट लाईट होणं अत्यंत आवश्यक आहे आणि दोन्ही रोडच्या मध्ये मधोमध डिवायडर होणं अपेक्षित आहे। तर त्यांनी ते प्रपोजल पाठवलेलं आहे आणि ते पण कामं या कामामध्ये इन्क्लूड करून या रस्त्याचे कामं 25 ऑगस्टपासून ते कामाला सुरुवात करणार आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे। आणि तसेच राजमाता जिजाऊ चौक ते उमरेकोटा हा भाग पूर्ण खड्डेमुक्त झालेला आहे, म्हणजे त्यामध्ये भरपूर खड्डे पडलेले आहेत। नगरपालिकेनं लेखी दिलेलं आहे की या ठिकाणचे खड्डे डांबरीकरणानं बुजवण्यात येणार आहेत। तसेच राजमाता जिजाऊ चौक ते सांजा हा भाग MSIDCकडे येतो, त्या संबंधित विभागाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे अजमेरा, त्यांना या ठिकाणी BMचं मटेरियल किंवा RMCचं मटेरियल टाकून या ठिकाणचे खड्डे बुजवण्यात यावे। मुरुम टाकून हे खड्डे बुजवण्यात येणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करतो। पुढची भूमिका काय असणार आहे? जर मागण्या मान्य जर हे आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही MSIDCचे जे अधिकारी आहेत त्यांच्या तोंडाला काळा लागल्याशिवाय राहणार।